मुखेड शहराचा विकास झाला नाही तर तुम्ही पहा आज सुद्धा घाणीचं साम्राज्य किती आहे। माझे जे माता भगिनी आहेत जे बाहेर गावून येतात त्यांच्यासाठी या 38-40 वर्षामध्ये किती शौचालयाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। रस्ते नाल्या सगळा काही विकास झालेला आहे तो प्रश्न बेरोजगारीचा। डेंगू मलेरिया हे फैलावत आहे। चांगले रस्ते फाडून टाकायचे, पाईपलाईन टाकून टाकायचे, दूषित पाणी लोक पियाले, त्यांच्याकडे लक्षच कोणाचा नाही। नमस्कार, मी संजय सूर्यवंशी। नगरपालिकेचा रणसंग्राम साम टीव्हीच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी आहे आज मुखेड शहरात। नांदेड जिल्ह्यातील महत्त्वाचं शहर आहे आणि या मुखेड शहरामध्ये आणि नगरपालिकेची निवडणूक होत आहे आणि या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आताचं चित्र कसं असणार आहे। मुखेड शहराचा विकास झाला का? यापूर्वी या मुखेड शहर नगरपालिकेवर भाजपाची सत्ता होती, परंतु नगराध्यक्ष पद जे होतं ते काँग्रेसकडे होतं। एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी विधानसभेचं नेतृत्व भाजपाचे आमदार डॉक्टर तुषार राठोड हे करत आहेत आणि आता देखील या ठिकाणी कशी परिस्थिती असणार आहे, मुखेड शहराचा विकास झाला का, इथल्या काय नेमक्या समस्या आहेत आणि या समस्या आणि इथून पुढे काय या नगरपालिकेचं आणि निवडणुकीचं एकंदरीत चित्र कसं असणार आहे ते आपण सर्वसामान्य नागरिक जे आहेत त्यांच्यासोबत आपण आज जाणून घेणार आहोत। काय सांगाल? मुखेड नगरपालिकेची निवडणूक आता होत आहे। आज फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस होता। एकंदरीत पाहिलं तर मुखेड शहराचा विकास झाला का आणि विकास नाही झाला तर का नाही झाला? मुखेड शहराचा विकास आमदार तुषार राठोड यांनी सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन केलेला आहे। म्हणूनच ते तिसऱ्यांदा बहुमताने सगळे विरोधी पक्ष विरोधात असताना वेगवेगळ्या जाती जमातीच्या नावावर मतदान मागून सुद्धा इथली शहरातली जनता शहरामध्ये त्यांना लीड दिलेली आहे। म्हणून यावेळेस आमदार तुषारजी राठोड यांच्या नेतृत्वाखालील पूर्ण 20च्या 20 नगरसेवक आणि अध्यक्ष निवडून येणार। ह्याचं कारण असं आहे की महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या लोककल्याणकारी योजनेचा फायदा हा सर्वसामान्य लोकांना, मग घरकुल असेल, लाडकी बहीण योजना असेल, मोफत धान्य योजना असेल, हे सर्व योजना शहरवासियांना मिळत असल्यामुळे विधानसभेला ज्या पद्धतीने शहरवासियांनी मतदान केलं, भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी कौल दिला, त्याच पद्धतीने हे शहर विरोधक कितीही कुण्याही पद्धतीने कुण्याही स्थळाला जाऊन जरी काही टीका टिप्पणी केल्या तर ते भाजपच्याच पत्त्यावर पडणार आहे। आणि आम्ही त्यांची वाट बघत आहोत विरोधी बोलणाऱ्याची, कारण का विरोधकाकडे विरोध करण्याशिवाय पर्याय नाही। काम करणारे माणसं आम्ही काम करत राहू, आमदार साहेबांचा कामच बोलेल म्हणून पूर्ण बहुमत हे भाजपचं येईल यात शंका नाही। निश्चितच भाजपाचा कौल संपूर्ण या ठिकाणी त्यांनी मांडलेला आहे। दुसरे काही नागरिक आपल्या सोबत आहेत, काय सांगाल? मुखेड शहराचा विकास झाला का आणि आताची परिस्थिती काय असणार आहे? मुखेड शहराचा विकास तसं पाहिलं तर मी काय कोण्या पक्षाचा नाही, पण माझं एक मत आहे की मुखेड शहराचा विकास झाला नाही। कारण या ठिकाणी कोणतंही MIDC नाही, कोणतं काही मोठे रोजगार निर्मितीचं साधन नाही, कोणतं इथला अनेक मोठा वर्ग जे गोरगरीब वर्ग आहे मुंबई, पुणे, हैदराबाद अशा मोठ्या शहराकडे वळलेला जात आहे। आणि शहरामध्ये जर बघलं तर तुम्ही पहा आज सुद्धा घाणीचं साम्राज्य किती आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य आहे। 12 ते 13 लाख रुपये दर महिन्याला खर्च होतो या ठिकाणी शहराच्या स्वच्छतेवर। वृक्ष लागवड नाही मोठ्या प्रमाणात, म्हणजे शहराचा विकास करण्यासारखी मोठी संधी आहे। जो कोणी भविष्यामध्ये जे नगराध्यक्ष होणार आहे त्यांनी या शहराचा विकास स्वच्छ व सुंदर करावा अशी आमची मागणी आहे। बरोबर, निश्चित यांचं म्हणणं आहे शहर जे कोणी होणार आहे ते शहराचा विकास करावा। तुमचं काय मत आहे? सर, माझं मत एकच आहे। मुखेड शहरामध्ये जवळपास 25,000च्या जवळपास लोकसंख्या आहे मतदानाची। त्या मतदानाच्या हिशोबाने आज मुखेड शहरामध्ये माझे जे माता भगिनी आहेत जे बाहेर गावून येतात त्यांच्यासाठी या 38-40 वर्षामध्ये किती शौचालय, त्याच्यानंतर त्यांच्यासाठी बाथरूमची व्यवस्था करण्यात आलेली आहे हे फक्त जे रनिंग नगरसेवक आहेत त्यांनी तुमच्या या पूर्ण मुलाखतीमध्ये त्यांचं विवरण द्यावं। त्यासोबतच जे आपल्या मुखेड शहरामध्ये घंटा गाडीचा विषय सगळ्यात मोठा आहे। तुम्ही जर शहराने फिरल्या तर तुम्हाला गल्ली बोळ नाही, अख्खे तुम्हाला जे काही मेन रस्ते आहेत त्या ठिकाणी तुम्हाला घाणीचं साम्राज्य हे मला सांगायची गरज नाही, तुम्हाला जनताच सांगू शकते। कारण की किती स्वच्छता आहे काय नाही तुम्ही आता पाहूच राहिले आजूबाजूला आपल्या सगळ्यामध्ये। आणि याच्यामुळे जे काही शहरातील जे परिवारातील लहान लेकरं आहेत त्यांचा जे डेंगू आणि मलेरियाचं जे प्रमाण आहे यावर्षी
कमीत कमी 30 ते 35% वाढ झालेली आहे. मला नाही, तुम्ही डॉक्टरांना जाऊन विचारू शकता. म्हणजे आरोग्याचा प्रश्न या ठिकाणी गंभीर आहे. अनेक समस्या त्यांनी मांडलेल्या आहेत. खरं आहे काय? बघा, या तालुक्याचे आमदारचे डॉक्टर असल्या कारणानं त्यांना आरोग्याची जाणीव चांगली आहे. आता विरोधकांचं काम आहे टीका टिप्पणी केल्याशिवाय आम्ही ही लढाई विकासाच्या मुद्द्यावर लढतोय आणि विकास हे विकासच म्हणून आम्ही जनतेसमोर जाऊन विकासाच्या माध्यमातून मत मागतोय. पण आता विरोधक त्याचं राजकारण करत असतील तो त्यांना लखलाभ. निश्चित सर्वसामान्य नागरिक म्हणून काय सांगाल तुम्ही? एक नागरिक म्हणून या शहराचा विकास आणि अजून काही विकास होणं अपेक्षित आहे का? नाही, तसं पाहिलं तर मॅक्झिमम विकास झालेला आहे. रस्ते, नाल्या, सगळा काही विकास झालेला आहे. तो प्रश्न बेरोजगारीचा, आणि आमदार साहेबांनी आताच सांगितले की बेरोजगारीचा MIDC मंजूर पण केलेली आहे. ते लवकरच बेरोजगारीचा प्रश्न हा सुटून जाईल आणि येणाऱ्या काळात बहुमताने तर भाजपा दिसतच आहे, कारण विरोधी पक्ष सध्या मुखेडमध्ये नसल्याच गिनती झाली. म्हणजे विरोधी पक्ष या ठिकाणी राहिलाच नाही, त्यामुळे भाजपाची एखादी सत्ता येईल असा यांनी दावा केलेला आहे. मला सांगा, खरंच या ठिकाणी काय परिस्थिती नेमकी आहे? तुम्ही मुखेडचे एक सर्वसामान्य नागरिक म्हणून काय सांगाल? मी मखदूम गैबे साहब चौधरी बागवान बिरादरीचा बिलॉंग करतो. विरोधी पक्षाने जे आता बोललं की बाबा हे नाल्या बिल्या हे ते असं आहे तसे आहेत, मी बी तेच म्हणतो की आमदार साहेबाचं नगराध्यक्ष निवडून द्या. बघा हे काम कसं होईल आणि ते बी बघून घ्या. आमदार ते पूर्ण नगरसेवक पुढे आमदार साहेब निवडून द्या. गेल्या वेळेला काय झालं? नगराध्यक्ष दुसरा झाला, आमदार काय करेल याचा बी विचार करा. त्यामुळे तुम्हाला याचं ध्यान ठेवायला पाहिजे. नगराध्यक्ष बी त्याच्याच पाहिजे आणि नगरसेवक बी त्याच्याच पाहिजे. तुम्हाला मी सांगतो, 15 वर्षाखाली गलीला जायला चिखल होता, वाट होती, गाताना माया बहिणीला माझा जायला वाट भेटत गेलाय. आज तुम्ही जाऊन बघा गलीच्या गावाच्या बाहेर, तुम्हाला आता मी सांगतो, तुम्हाला घेऊन जातो गावाच्या बाहेर, आणि एकही घर झाले नाही. त्या ठिकाणी आता रस्ता झालेला आहे. मित्र हो, मला तुम्हाला सांगायचं आहे, पुढे जर तुम्हाला काम करायचं असेल, आणखी चांगलं काम असेल, वरी देवेंद्र सरकार आहे, वरी दिल्लीमध्ये मोदी सरकार आहे. तुम्हाला डिझेल लागणार नाही गाडीला जायला. आमदार देवेंद्र फडणवीस तुम्हाला निधी देतील. पहिल्यासारखं निधी नाही, पहिलं फाड्यानं निधी येत गेलाय, आता JCBच्या भाड्यानं निधी येईल. मित्र हो, ध्यानात घ्या, वर सरकार जे आहे त्याच्यावरलं सरकार, खाली सरकार फावड्यानं नाही तर JCBने निधी येईल आणि या मुखेडचा विकास होणार असा दावा त्यांनी केलेला आहे. खरंच एवढा निधी येईल आणि फावड्यानं निधी नाही तर आता JCBने निधी येणार आहे आणि विकास होईल असा दावा करता येईल. मी सय्यद सुबानी मोहिउद्दीन साहब, वार्ड नंबर 1 मध्ये राहणारा नागरिक आहे. हे सगळे सांगणारे जे लोक आहेत, विकास झाला, विकास कागदावर झालेला आहे, फक्त कागदावर विकास झालेला आहे. 30 वर्षापासून नगरपालिका एकाच व्यक्तीच्या ताब्यामध्ये आहे. नालीचे साम्राज्य जसं तसेच आहे. डेंगू मलेरिया हे फैलावत आहे. दिवाबत्तीची व्यवस्था नाही, चांगले रस्ते फाडून टाकायचे, पाईपलाईन टाकून टाकायचे, दूषित पाणी लोक पियालेत, बिमार होलाले, त्यांच्याकडे लक्षच कोणाचा नाही. अशी अवस्था मुखेड तालुक्याची आहे. फक्त विकास कागदावर असतंय, कागदाशिवाय पर्यायच नाही. याच्या पुढे काहीच नाही. ते आता म्हणणारे काही म्हणत आहे. मी कोणत्या पक्षाचा नेता पिता म्हणून सांगत नाही, फक्त मेहरबानी आहे. जिल्हा परिषदची जी ही लाईन आहे आताची, ती अजून करणं कोणाला झालं नाही. मागल्या अनेक वर्षापासून सत्ता झाली, 2 काँग्रेसचा पण झाला आणि भारतीय जनता पार्टीची पण झाली, सत्ता पण होती, पण एवढा मोठा डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न ते अजून सॉल्व्ह झाला नाही. जिल्हा परिषदची हे जे दुकान शॉपिंग लाईनचा प्रस्ताव आहे ते अजून प्रलंबित आहे. म्हणजे नेमका मोठ्या प्रमाणात विकास कोणता झाला, नेमकं काय झालं हे थोडक्यात सांगावं. नेमका विकास म्हणजे काय आहे नेमकं ते सांगावं. अनेक समस्या या ठिकाणी आहेत. आपल्यासोबत अजून काय सांगाल, कशा पद्धतीनं आपली सध्याची परिस्थिती काय आहे? जय श्रीराम. मी बाळू नाईक जुन्नेकर. या मुखेड नगरपालिकेचे जे 20 उमेदवार आहेत व 21 उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदाचा, हे भाजपाचेच निवडून येतील. कारण सांगतो त्याचं, या मुखेडमध्ये डॉक्टर तुषारजी राठोड साहेब यांनी एवढे प्रत्येक छोट्या समाजाचे मंदिर जीर्णोद्धार, म्हणजे सर्व मंदिराचे कामं करणे, सर्व मंदिराचे रस्ते करणे व सर्व गली बोळातले नाली साफ करणे, सगळे इतर जेवढे काही काम आहेत विकासाचे, हे कामं पूर्णपणे झालेले आहेत. त्यांच्या रक्तामध्येच
विकास हा त्यांच्या राठोड घराण्याच्या रक्तामध्ये आहे, त्याबद्दल काही शंका नाही. 21 उमेदवार आमचे 100% निवडून येतील भाजप. तुम्ही एक सर्वसामान्य नागरिक म्हणून, मुखेडकर म्हणून मला सांगा, या मुखेड शहराचा विकास झाला का? जर झाला असेल तर काय काय झाला आणि आता काय अपेक्षित आहे तुम्हाला? या मुखेड तालुक्याचा शहराचा माननीय आमदार साहेब ज्यावेळेस इथं हे झाले तेव्हापासून भरपूर असा विकास झाला. पाण्याचा विकास झाला, इथल्या नागरिकाचा विकास झाला आणि या मुखेड तालुक्यामध्ये पूर्ण तालुक्याचा शेतकऱ्याचा ऊसाचा प्रश्न प्रलंबित होता. या तालुक्यामध्ये एक कारखाना होता, बंद पडला होता आणि पुण्याच्या एका भावानं इथं खरेदी केला आणि गेली 7-8 वर्षापासून भावाचा अजिबात प्रश्न उघडला नव्हता. या मुखेड तालुक्याचे आमदार तुषारजी राठोड साहेब यांनी या प्रश्नावर उलट खाऊन शेतकऱ्याला भाव देण्याचा, न्याय देण्याचा तयारी केला. शेतकऱ्याचा विषय होता आणि आता सांगा शहराचा विषय काय आहे की विकास झाला का? आणि अनेक पूर्वी कोणाची सत्ता होती, आता काय नेमकी परिस्थिती आहे? माझे मित्र ज्ञानेश्वर डोजर यांनी आताच प्रश्न आमच्यावर सादर केला की जिल्हा परिषद शाळेच्या या आवारात अनेक अनधिकृत बांधकाम आहे. त्यांना एक सांगू होतं, जिल्हा परिषद शाळेला आमदार साहेबांनी 6 कोटी रुपये मंजूर करून दिले, भव्य इमारत समोर उभा केली आहे. साहेबांनी पुढे प्रस्ताव पाठवला आहे या नवीन चाळ निर्माण करण्यासाठी आणि बस स्टँडला सुद्धा नवीन चाळ निर्माण करण्यासाठी प्रस्ताव पाठवते. लवकरच भविष्यात मुखेड शहराची लवकरात लवकर शहरांना मिळेल. आणि दुसरी गोष्ट, आपले बंधू म्हणाले, आपले मुस्लिम बंधू म्हणाले कागदावर विकास दिसतोय. त्यांना प्रत्येक गल्लीत जाऊन फिरावं आणि पाहावं, त्यांना कागदावर विकास दिसतो की जनसमोरच्या नजरेत विकास दिसतो. ते तर मुखेड म्हणलेच आहेत ना कागदावर. त्यांनी म्हणलं ना मुखेडमध्ये कागदावर विकास बनतोय. प्रशस्त इमारत आहेत, अनेक गावात शहरी गल्लीत रस्ते आहेत, लाईट आहेत, विद्युत आहेत, नाले आहेत, सगळंच आहे. अजून कोणत्या सुविधा कमी असेल तर साहेब पुन्हा आमदार डॉक्टर तुषार पुन्हा प्रयत्न करतील त्यासाठी. निश्चित. काय सांगाल? शेवटचा प्रश्न काय आताची परिस्थिती राहणार आहे? बघा, आज सध्या स्थितीला मुखेड शहर भाजपमय झालेलं आहे. त्यामुळे विरोधकांना आता दुसरी संधीच मिळत नाही की काय करावं, काय सांगावं. आज सर्व समाजातले समाज मंदिर असतील, रस्ते असतील, नाली असेल, पाण्याचा, स्वच्छतेचा, वॉटर प्लॅन्टचा, सगळ्या योजना हे प्रगतीपथावर झालेल्या आहेत. पूर्ण काम झालेले. 1-2-4 कामं प्रगतीपथावर आहेत. मग तुम्ही इथं समाज मंदिर बघा, सर्व समाजाची पाण्याची सगळ्यात मोठी योजना ही चालू आहे. ड्रेजन लाईनची योजना मंजुरी मिळालेली आहे. MIDC साठी आमदार साहेबांनी प्रयत्न केलेले आहेत. आता विरोधकांना विरोधी उमेदवार मिळत नाहीत, एवढी शोकांतिका. त्यामुळं त्यांना विरोधाला विरोध केल्याशिवाय याच्याकडे दुसरा पर्याय उरलेला नाही. या ठिकाणी आमदार तुषार राठोड यांच्या नेतृत्वाखाली 20 नगरसेवक, एक अध्यक्ष बहुमताने निवडण्यात शंका नाही. निश्चितच हे होते मुखेडकर आणि मुखेडची जनता. यंदा तुषार राठोड किंवा काँग्रेस या कोणाला या ठिकाणी नगरपालिकेवर विराजमान करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. संजय सूर्यवंशी, साम TV न्यूज, मुखेड, नांदेड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.